नमस्कार. सत्यस्पर्श न्यूजमध्ये आपले स्वागत. आळंदी येथे राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भव्य आध्यात्मिक ज्ञानपीठामध्ये आद्य संत श्री भोजलिंग काका महाराजांचे भव्य स्मारक आणि जीवनचरित्र दालन उभारावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. विश्वकर्मा आद्य संत भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठान इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय विद्या सुभाष सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार सुमारे 750 वर्षापूर्वी समाजाने बहिष्कृत केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना सर्वप्रथम आधार देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आद्य संत भोजलिंग काका महाराज. त्यांनी आश्रय, संगोपन आणि संरक्षण देऊन संत परंपरेच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले. याच ऐतिहासिक कार्याची भावी पिढीला माहिती व्हावी यासाठी आळंदीतील प्रस्तावित 400 एकर आध्यात्मिक ज्ञानपीठामध्ये सुमारे 5 एकर जागेवर स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या स्मारकामध्ये संशोधन केंद्र, ग्रंथालय, संस्कार भवन, भक्तनिवास, अन्नछत्र, डिजिटल संग्रहालय, उद्यान, इंद्रायणी घाट संवर्धन आणि स्थानिक रोजगार निर्मितीच्या सुविधांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य शासनाने या ज्ञानपीठासाठी सुमारे 750 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्यातूनच संत भोजलिंग काका महाराजांच्या स्मारकासाठी जागा व निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला महाराष्ट्रभरातील विश्वकर्मा समाज आणि वारकरी संप्रदायातून मोठा प्रतिसाद मिळत असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा.